नमस्कार. मी संजय किणीकर. आता नेहमीप्रमाणे एक दोन विषय आहेत माझ्याकडे. पहिला विषय आहे ऊस बिलाचा, साखर कारखान्याचा. जवळपास नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 5-5 महिने आणि मागील वर्षीचा आणि त्या मागील वर्षीचा कदाचित अशा बऱ्याचशा कारखान्याकडे अडकलेले पैसे अजून काही निघत नाहीत. आणि साखर आयुक्त, साखर सहसंचालक वगैरे त्यांच्या त्या आज परीतसर कारवाई करताना दिसतात. आणि त्यांच्या कारवाईत म्हणावं तसं त्या कारवाईची भीती ह्या कारखानदाराला नाही आहे. त्यामुळं मी कारखानदारीचं पहिलं प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरच आपल्या इथे गोकुळ शुगर धोत्री ह्या कारखान्याचे ज्यांचे बिलं थकीत आहेत त्या लोकांनी त्यांच्या गावात यादी करावं. आणि यादी करून त्या गावातली सर्व शेतकऱ्यांनी त्यांची नावं माझ्यापर्यंत पोचवावी. आणि ज्यांची तयारी आहे की आपल्याला कारखान्यावरती धरणे आंदोलनाला बसायचं आहे आणि आंदोलनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपोषणं कराव्या लागतील. कदाचित आमरणपर्यंत पण जावं लागेल. याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. कारण गेंड्याच्या कातडीला शेतकऱ्याचा हलका आता ते कळत नाही आहे. त्याला काय संवेदनला उरलेले नाही आहेत. त्यामुळं जर बिलं पाहिजे असेल तर आपल्याला कायदेशीररित्या योग्य पत्रव्यवहार करून कारखान्याजवळ बसूनच आपण मिळवू शकतो. अन्यथा आपल्याला ऊस बिल मिळण्याचे मार्ग मुश्किल आहेत, हे स्पष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांना यात त्या असं वाटतंय त्या शेतकऱ्यांनी ऊस बिलासाठी आपण पत्रव्यवहार करावं. संबंधित ठिकाणच्या पोलीस स्टेशनला, संबंधित ठिकाणच्या तहसीलला, संबंधित ठिकाणच्या SP ला आणि साखर सहसंचालक सोलापूर कन्ना चौकामध्ये आहे तिथं, आणि जमलं तर साखर आयुक्ताच्याकडे करून आपण आपल्या पद्धतीने फौजपाटा जमून आपण कारखान्याच्या पुढं बसावं. त्याच्याशिवाय बिल मिळणार नाही असं आता त्या सगळ्या मार्गात धुंडळल्यानंतर असं मला अंतिम टप्प्यात वाटतंय. राहिला ऊस बिलाचा विषय. त्याच्यानंतर विम्याचा. सोलापूर जिल्हा पीक विमामधून वगळला असं कळतोय. स्थानिक आमदारांशी पण बोलणं झालं आहे, पण अजून त्याच्यावरती काय होताना दिसत नाही. मला एकच म्हणायचं आहे, अक्कलकोट तालुक्यामध्ये किनी मंडळ महाराष्ट्र राज्यातच रेकॉर्ड ब्रेक नुकसानीमध्ये होतं. रेकॉर्ड ब्रेक नुकसानीमध्ये असताना देखील धाराशिव जिल्हा घेतला जातोय. पण आपला अक्कलकोट तालुक्यातील जे काही झालेलं नुकसान कुठं झालं आहे ते तरी घ्या ना बाबा. सोलापूर जिल्हा नाही घेणार, ठीक आहे, कुठं नाही झाले. पण मला वाटतं की सोलापूर जिल्हाच पाण्यात होता. कुठले तरी राष्ट्रीय महामार्ग देखील 2-2 राष्ट्रीय महामार्ग बंद होत्या. ह्या सगळ्याचं नुकसान झालेलंच आहे शेतकऱ्यांना. आणि राजकारणी खुशाल आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी कोणी चर्चा करताना दिसत नाही याच्यामध्ये. मी माझे स्थानिक आमदार यांच्याशी मेसेजवरून बोलणं झालेलं आहे. त्यांनी ते माहिती काढून मी प्रयत्न करतो असं एवढंच बोललेलं आहे मला. तरी बघूया काय होतं आहे. आणि शक्यतो पीक विमाचं हकदार हा सोलापूर जिल्हा असून त्याला जाणीवपूर्वक वगळण्यात आलेला आहे असं वाटतंय. तर शेतकऱ्यांनी त्यासाठी देखील प्रयत्न करायला हवेत. आणि गोकुळचा ऊस बिलाचा जो काही विषय आहे, येत्या या 8-10 दिवसाच्या नंतर आपल्याला गोकुळ कारखान्यावरती धरणे आंदोलनालाच बसायचं. आणि जोपर्यंत ऊस बिल भेटत नाही बसलेल्या लोकांचा, घरात बसलेल्या लोकांचा काही विषय नाही आमच्याकडे, बसलेल्या लोकांचा पूर्ण बिल मिळेपर्यंत आपण तिथलं उठायचं नाही आहे. अशा पद्धतीचं आपण आता पत्रव्यवहार करून अंतिमच पाऊल आपला असणार आहे. त्यामुळे सर्व शेतकरी एकजूट व्हा. प्रत्येक गावातले शेतकरी गावागावामध्ये एकजूट व्हा. एकजूट होऊन त्यांची यादी बनवा आणि यादी घेऊन या. कदाचित ह्या कार्यामुळे आपली अक्रोड तालुक्यामध्ये शेतकरी संघटना उद्यास येईल. आणि त्यात शेतकरी संघटनेमधले असे शेतकरी असतील जे काही सेटलमेंट किंग नसतील, जे काही पैशासाठी काम करणार नसतील, ते स्वतःच्या हक्कासाठी, न्याय हक्कासाठी झगडणारे असतील. त्यामुळं तुर्तास एवढं सांगू इच्छितो, लाईव्हच्या माध्यमातून एवढं संपर्क करायचं होतं मला की कारखान्याबाबत खूप लोकांचे प्रश्न होते. खूप लोक फोन करत होते की त्यांना एवढंच सांगतोय की ह्या 8-15 दिवस आपण पत्रव्यवहार करूया. पत्रव्यवहार तर ऑलरेडी झालेले आहेत. तरी देखील धरणे उपोषणाचा आंदोलनाचा जो काय पत्रव्यवहार आपल्याला पत्रव्यवहार करायचा आणि त्याच्यानंतर थोडा वेळ त्यांना द्यावा लागणार आहे. तो वेळ त्यांना देऊया. आणि लवकरात लवकर प्रत्येक गावातली जी काय बसणारी आमच्यासोबत येणारी जी शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नावं योग्य पद्धतीनं आमच्यापर्यंत पोचतील. आणि त्यांचा पत्रव्यवहारचा नमुना मी त्यांना पाठवेन. ज्या लोकांकडे माझा नंबर आहे त्यांनी संपर्क करा. मी त्यांना पत्रव्यवहाराचा नमुना पाठवतो. तसे पत्रव्यवहार करून घ्या, जेणेकरून आपल्याला कुठल्याही कायदा मोडीत काढायचा नाही आहे. कुठल्याही
कायद्यातल्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला हक्क अधिकार मिळवायचा आहे. आपल्याला कुणाच्या विरोधात जाऊन बेकायदेशीरित्या काही करायचं नाही आहे. आणि आपल्यावरती कुठलेही गुन्हे करताना हजारो वेळा विचार त्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे की ही कशासाठी बसलेत आणि यांचा पत्रावर देखील रितसर असल्यामुळे ते आपल्याला सुरक्षाच देतील. याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, वैद्यकीय व्यवस्था असेल, ह्या सगळ्या व्यवस्थेला आपल्यापुढं आपल्या सुरक्षेसाठी, आपल्या व्यवस्थेसाठी उभं करून आपण न्याय हक्कासाठी इथं बसायचं आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे, प्रत्येक गावातली यादी बनवून ती माझ्यापर्यंत पोचवली तर उत्तम होतील. नाही पोचवली तरी पण त्यांना नमुना मी पाठवेन आणि त्या पद्धतीने देऊन आपण त्या नमुन्याच्या नुसार पत्रव्यवहार करून आपली मुदत झाल्यानंतर आपण सगळे कारखान्यावरती या. आपण सगळ्यांची एकजूट करून कारखान्यावरती बसू आपण. धन्यवाद.